नमस्कार. मल्हार टीव्हीच्या सकाळच्या बातमीपत्रामध्ये आपलं स्वागत. तामिळनाडू राज्याच्या वैद्यकीय शिक्षण आणि संशोधन विभागाच्या नोडल अधिकारी डॉक्टर षण्मुख प्रिया, राष्ट्रीय आरोग्य अभियान तामिळनाडूचे अतिरिक्त कार्यक्रम अधिकारी डॉक्टर प्रिया वसंतकुमारी आणि राष्ट्रीय आरोग्य अभियान तामिळनाडूच्या सल्लागार श्रीमती प्रज्ञा या वरिष्ठ पथकाने अभ्यास दौऱ्याअंतर्गत पनवेल महापालिकेच्या नागरी प्राथमिक आरोग्य केंद्र 5, खारघर आणि हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे आपल्या दवाखान्यात भेट देऊन महापालिकेच्या वतीने राबवण्यात येत असलेल्या विविध आरोग्य कार्यक्रम आणि योजनांची माहिती घेतली। यावेळी आरोग्य सेवा विभागीय मंडळ ठाणे स्तरावरील सहाय्यक संचालक डॉक्टर धनंजय चारपूरकर, विभागीय कार्यक्रम व्यवस्थापक नेहा आंबेडकर, मुख्य वैद्यकीय आरोग्य अधिकारी डॉक्टर आनंद गोसावी, माता बालसंगोपन अधिकारी डॉक्टर रेहाना मुजावर यांच्यासह अधिकारी आणि कर्मचारी उपस्थित होते। यावेळी या पथकाने आरोग्य केंद्रात सुरू असलेले राष्ट्रीय आरोग्य कार्यक्रम आणि केंद्र शासन पुरस्कृत विविध आरोग्य योजनांची माहिती घेतली। तसेच राज्य शासन स्तरावरील विविध आरोग्य कार्यक्रम आणि योजनांची देखील या अभ्यास दौऱ्यादरम्यान माहिती घेतली। महाड शहरातील 10वी मध्ये शिक्षण घेणाऱ्या एका विद्यार्थ्याने घरातील शिकारीच्या बंदुकीतून स्वतःवर गोळी झाडून आत्महत्या केल्याची धक्कादायक आणि खळबळजनक घटना गुरुवारी घडली। या घटनेने संपूर्ण महाड शहर हादरले असून आत्महत्येचे कारण अद्याप अस्पष्ट आहे। सुयश सुनील नगरकर असे आत्महत्या करणाऱ्या मुलाचे नाव आहे। महाड तांबटाळी येथील सुनील नगरकर यांचा मुलगा सुयश नगरकर शहरातील दगडूशेठ पाट विद्यालयात शिक्षण घेत होता, मात्र तो शाळेत जात नव्हता। 10वीला असलेल्या सुयशने गुरुवारी दुपारी घरातील शिकारीच्या बंदुकीतून स्वतःवरच गोळी झाडून जीवन संपवले। ही घटना घडली त्या इमारतीच्या एका गाळ्यातच। मृत सुयशच्या वडिलांच्या सोन्याच्या दागिन्यांच्या घडणावळीचा व्यवसाय आहे। शिवाय घटना घडली तेव्हा आई देखील याच ठिकाणी काम करत होती। वरून कसला तरी आवाज आला म्हणून खालच्या फ्लॅटमध्ये राहणारी त्याची चुलती धावत गेली असता रक्ताच्या थारोळ्यात पडलेला सुयश दिसून आला। या घटनेनंतर महाडमध्ये एकच खळबळ उडाली। हे वृत्त समजताच महाड शहर पोलीस ठाण्याचे निरीक्षक जाधव आणि त्यांच्या पथकाने घटनास्थळी धाव घेतली। पंचनामा केल्यानंतर सुयशचे शव ग्रामीण रुग्णालयात नेण्यात आले। या तरुणाने एवढी टोकाची भूमिका का घेतली असा प्रश्न उपस्थित झाला आहे। या प्रकरणी पोलीस अधिक तपास करत आहेत। तळोजा औद्योगिक वसाहतीमध्ये वाहनतळ सुरू झाले आहे। महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाने 10 एकर भूखंडावर हे वाहनतळ उभारण्यासाठी 11 कोटी रुपये खर्च केले असून पुढील 5 वर्षांसाठी या वाहनतळाची व्यवस्था सांभाळण्यासाठी ठेकेदार नेमला आहे। या ठेकेदार कंपनीने औद्योगिक विकास महामंडळाला पुढील 5 वर्षांसाठी 10 टप्प्यांमध्ये 3 कोटी 25 लाख रुपये जमा करण्याच्या तत्वावर या वाहनतळाची देखरेखीचे काम ठेकेदार कंपनीला दिले आहे। या वाहनतळात 155 ते 200 अवजड वाहने उभे राहू शकतील एवढी वाहनतळाची क्षमता आहे। वाहन चालकांना आराम करण्यासाठी बोर्डिंग व्यवस्था, स्वच्छता गृह, शौचालय, अवजड वाहने धुण्यासाठीचे सर्व्हिसिंग स्टेशन, वाहन दुरुस्तीसाठी जागा, भोजनालयाची सोय केली आहे। तसेच कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी CCTV कॅमेरा या वाहनतळात लावले आहेत। वाहतूक पोलिसांनी आणि उद्योजकांनी वाहनतळाची मागणी औद्योगिक विकास महामंडळाकडे लावून धरल्याने राज्याचे उद्योग मंत्री आणि रायगड जिल्ह्याचे पालकमंत्री उदय सामंत यांनी वेळोवेळी हे वाहनतळ सुरू करण्यासाठी अधिकाऱ्यांकडे पाठपुरावा केल्याने हे वाहनतळ उभे राहू शकले आहे। मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या अर्जाची छाननी शेवटच्या टप्प्यात असून 16 आणि 17 ऑगस्टला सर्व भगिनींच्या बँक खात्यात थेट लाभ हस्तांतरण करण्याचा सरकारचा मानस आहे। ही प्रक्रिया कोणत्याही अडचणींशिवाय पार पडावी या दृष्टीने तांत्रिक पडताळणी करणे आवश्यक आहे। त्यासाठी गुरुवारी काही महिलांच्या बँक खात्यात प्रायोगिक तत्वावर 1 रुपया रक्कम जमा करण्यासाठी आल्याची माहिती राज्याच्या महिला आणि बालविकास मंत्री अदिती तटकरे यांनी दिली। ज्या महिलांच्या बँक खात्यात 1 रुपया जमा झाला नाही त्यांनीही घाबरून जाण्याचे कारण नाही। शासनाकडून तांत्रिक त्रुटी लक्षात घेऊन त्या दुरुस्त करण्यात येत आहेत। तसेच 1 रुपयाची रक्कम ही केवळ एक तांत्रिक पडताळणी असून कोणत्याही गैरसमज तसेच अपप्रचाराला बळी पडू नये अशी विनंतीही त्यांनी महिलांना केली आहे। नमस्कार, मी अदिती वरदा सुनील तटकरे, मंत्री महिला व बालविकास। मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण या योजनेअंतर्गत आमच्याकडे खूप सारे अर्ज येत आहेत। पात्र अर्जदारांच्या खात्यात पैसे जमा होईपर्यंत
या संपूर्ण प्रक्रियेची तांत्रिक पडताळणी करणं हे आम्हाला निश्चितपणाने गरजेचं आहे. त्यासाठी आम्ही प्रायोगिक तत्वावर काही निवडक अर्जदारांच्या बँक खात्यात प्रत्येकी 1 रुपया जमा करत आहोत. जमा होणारा हा 1 रुपया लाभार्थ्यांचा सन्मान निधी नसून फक्त आमच्या तांत्रिक प्रक्रिया पडताळणीचा एक आवश्यक असा भाग आहे. ही पडताळणी पूर्ण झाल्यानंतर पुढील प्रक्रिया अजून सुरळीत व्हायला निश्चितपणाने मदत होणार आहे. अर्जदार माता भगिनींना माझी विनंती आहे की हा आमचा तांत्रिक प्रक्रियेचा एक भाग असून याबद्दल कुठल्याही प्रकारचा गैरसमज किंवा कोणत्याही अपप्रचाराला आपण बळी पडू नका. धन्यवाद. कर्जतचे आमदार महेंद्र थोरवे यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवत सीमा लालचंद खरत आणि लालचंद सखाराम खरत यांनी त्यांच्या नेतृत्वाखाली रजपे जामरुंग ग्रामपंचायतीच्या हद्दीतील सुमारे 300 महिला कार्यकर्त्यांसह शिवसेनेत जाहीर पक्षप्रवेश केला. आमदार महेंद्र थोरवे यांनी सर्व प्रवेश केलेल्या महिलांचे स्वागत करून भविष्य काळात सर्वतोपरी मदत करण्याचे आश्वासन दिले. या पक्षप्रवेशावेळी जिल्हा प्रमुख संतोष भोईर, महिला जिल्हा सल्लागार सुरेखाताई शेतोळे, तालुका प्रमुख रेश्मा म्हात्रे, मनीषा दळवी, सुनील रसाळ, रमेश मते, उपतालुका प्रमुख दिलीप ताम्हाणे, माजी उपसभापती मनोहर थोरवे, अशोक रसाळ, सुनील भालीवडे, मालू शेळके, संदेश सावंत, पंढरीनाथ पिंपरकर, नाथा आगस, रामचंद्र मिणमने, प्रसाद थोरवे, मनोज भोईर, राजेश भोईर, अभिषेक सुर्वे उपस्थित होते. सर्वसाधारणपणे नारळी पौर्णिमेला सागराला नारळ अर्पण करून मासेमारी बोटी समुद्रात उतरून मासेमारीचा हंगाम सुरू होतो. यंदा हवामान चांगले असल्याने या हंगामाला लवकरच सुरू होताना दिसत आहे. 2 महिन्यांपासून बसून असलेले मुरुड, एकदरा, राजपुरी कोळी मच्छीमार बांधव आपल्या उदरनिर्वाहासाठी आपल्या बोटी पुन्हा घेऊन खोल दऱ्यात जाण्यास सज्ज झाले आहेत. मुरुड तालुक्यात मासळीचा हंगाम सुरू झाला असून सुमारे 750 छोट्या मोठ्या होड्या मासेमारी करण्यासाठी खोल समुद्रात गेल्या आहेत. मच्छीमार खोल समुद्रात 15 दिवसापेक्षा जास्त दिवस मासेमारी करतात. तत्पूर्वी आपल्याला मिळालेली मासळी ताजी राहावी यासाठी मोठ्या प्रमाणात बर्फ बोटीत भरण्यात येते. त्याबरोबर रॉकेल, डिझेल, महिनाभर पुरेल एवढे धान्य, खाद्यपदार्थ तसेच विविध वस्तू बोटीवर भरण्यासाठी सुरुवात केली आहे. समीर काझी यांची महाराष्ट्र राज्य वक्फ बोर्डच्या अध्यक्षपदी निवड झाली आहे. त्याबद्दल त्यांचे भाजप अल्पसंख्याक मोर्चाचे प्रदेश उपाध्यक्ष सय्यद अकबर यांनी पुष्पगुच्छ देऊन त्यांचे अभिनंदन केले आहे. 7 ऑगस्ट रोजी महाराष्ट्र राज्य वक्फ बोर्ड मंडळाच्या अध्यक्षपदाची निवड संपन्न झाली. यामध्ये समीर काझी यांची मंडळाचे अध्यक्ष म्हणून बिनविरोध निवड करण्यात आली. वक्फ मंडळाच्या अध्यक्षाला राज्य मंत्रिपदाचा दर्जा असतो. समीर काझी हे यापूर्वी मंडळावर सदस्य म्हणून कार्यरत होते. सदस्य म्हणून नेत्रदीपक काम करणारे समीर काझी यांच्या रूपाने योग्य पदावर योग्य व्यक्ती विराजमान झाल्यामुळे मंडळाची समाजातील स्थिती सुधारेल असा ठाम विश्वास भारतीय जनता पार्टीचे अल्पसंख्याक मोर्चाचे महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्ष सय्यद अकबर यांनी व्यक्त केला आहे. ठाणे, नाशिक, मुंबई, अहमदाबाद महामार्गावरील खड्ड्यांची तातडीने दुरुस्ती करावी. त्यासाठी रॅपिड क्विक हार्डनर M60 तंत्रज्ञानाचा वापर करून नागरिकांना वाहतूक कोंडीतून दिलासा देण्याचे निर्देश मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी राष्ट्रीय महामार्ग, MSRDC, सार्वजनिक बांधकाम, वाहतूक पोलीस विभागाच्या अधिकाऱ्यांना दिले आहेत. सह्याद्री अतिथीगृहात ठाणे, पालघर, नाशिक, रायगड जिल्ह्यातील महामार्गावरील वाहतूक कोंडी, आगामी गणेशोत्सव कालावधीत वाहतुकीचे नियोजनाबाबत मुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली बैठक झाली. या बैठकीला मुख्यमंत्र्यांचे अप्पर मुख्य सचिव डॉ. IS चहल, प्रधान सचिव ब्रिजेश सिंह, कोकण विभागीय आयुक्त P. बेलारासू, JNPAचे अध्यक्ष उन्मेष वाघ, ठाणे पोलीस आयुक्त आशुतोष डुमरे, पालघरचे जिल्हाधिकारी गोविंद बोडके, नवी मुंबई महापालिकेचे आयुक्त कैलास शिंदे, सिडकोचे सहव्यवस्थापकीय संचालक दिलीप ढोले उपस्थित होते.